मी समर्थ. चला तर मंडळी, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा दिवस तुम्हाला सुख समृद्धी आनंदाने जावो ही स्वामी चरणी प्रार्थना. झोपण्यापूर्वी उशाखाली ठेवा ही एक वस्तू. स्वामी समर्थांचा चमत्कार अनुभवाल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थांचे हे महावाक्य आपल्या सर्वांना धीर देते. नमस्कार स्वामी भक्तांनो. आपल्या आयुष्यातील अनेकदा असे प्रसंग येतात जेव्हा आपण हताश होतो. कष्ट करूनही यश मिळत नाही. घरात सतत भांडणे होतात किंवा मन अशांत असते. अशा वेळी आपण स्वामींकडे धाव घेतो. पण तुम्हाला माहीत आहे का स्वामींच्या सेवेची एक पद्धत अशी आहे जी तुमच्या झोपेतही तुमची प्रगती करू शकते. आज आपण अशा एका साध्या पण प्रभावी उपायाबद्दल बोलणार आहोत, जो स्वामींच्या आशीर्वादाने तुमचे नशीब बदलू शकते. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचे नशीब बदलू शकतो. झोप आणि स्वामींची कृपा. आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपण पूर्णपणे ईश्वरांच्या स्वाधीन असतो. स्वामी समर्थ नेहमी सांगायचे की शुद्ध भाव ठेवून केलेले कार्य कधीही वाया जात नाही. झोपण्यापूर्वी आपण ज्या ऊर्जेचा स्पर्श करतो तीच ऊर्जा रात्रभर आपल्या शरीरात आणि मनात फिरत असते. जर आपण स्वामींच्या नामाचा किंवा त्यांच्याशी संबंधित वस्तूचा आधार घेऊन झोपलो तर आपल्या आयुष्यातील नकारात्मकता नष्ट व्हायला सुरुवात होते. ती चमत्कारिक वस्तू स्वामी समर्थांचे अक्षता किंवा विड्याचे पान. स्वामींच्या चरणांची सेवा करण्यासाठी अनेक वस्तू आहेत, पण आजच्या उपायासाठी आपल्याला हवी आहे स्वामींच्या चरणावरील अक्षता किंवा स्वामी समर्थांचे एक छोटे चित्र, फोटो असलेले कार्ड. अक्षता म्हणजे जे कधीही नष्ट होत नाही. ते स्वामींच्या चरणांना स्पर्श झालेल्या अक्षतांमध्ये ब्रह्मांडाची सकारात्मक ऊर्जा असते. स्वामींचे चित्र. जर तुमच्याकडे अक्षता नसतील तर स्वामींचे छोटे चित्र असलेले कार्ड किंवा स्वामींचे नाव लिहिलेला कागद तुम्ही वापरू शकता. विधी आणि कृती. हा उपाय करताना पूर्ण श्रद्धा असणे अनिवार्य आहे. वेळ. रात्री झोपण्यापूर्वी जेव्हा तुम्ही बेडवर जाल तेव्हा हातपाय स्वच्छ धुवा. प्रार्थना. स्वामींच्या समोर हात जोडून उभे राहा किंवा मनातल्या मनात त्यांचे स्मरण करा. आपली समस्या, उद्या नोकरी, कर्ज, आरोग्य स्वामींना सांगा. कृती. एक छोटा पिवळा किंवा लाल कापड घ्या. त्यात 5 अक्षता दाणे ठेवा. ते कापड दुमटून आपल्या उजव्या हातात धरा आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 वेळा जप करा. स्थापना. त्यानंतर ती छोटी पोटली किंवा स्वामींचे नाव लिहिलेला कागद आपल्या उशीच्या कव्हरमध्ये किंवा खाली मध्यभागी ठेवा.
रात्रभर काय घडते जेव्हा तुम्ही स्वामींच्या आशीर्वादाने भरलेली ही वस्तू उशाखाली ठेवता, तेव्हा तुमच्या खोलीतील आणि तुमच्या मनातील नकारात्मक विचारांचे रूपांतर सकारात्मकतेत होते. तुम्हाला शांत झोप लागते आणि सकाळी उठल्यावर तुमचे मन अधिक आनंदी असते. स्वामींची ही ऊर्जा तुमच्या समस्यावर उपाय शोधण्यासाठी तुमच्या सुप्त मनाला मदत करते. अनेक भक्तांना अशा उपायामुळे स्वप्नात स्वामींचे दर्शन किंवा समस्या सुटण्याचे मार्ग दिसले आहेत. सकाळी काय करावे? सकाळी उठल्यावर सर्वात आधी आपल्या हातांच्या तळव्याचे दर्शन घ्या आणि म्हणा, स्वामी, आजचा दिवस तुमच्या चरणी अर्पण आहे. उशाखालच्या अक्षदा एका डबीत भरून ठेवा किंवा घरातील देवघरात स्वामींच्या फोटोसमोर ठेवा. हा उपाय तुम्ही सलग 21 दिवस करू शकता. 21 दिवस पूर्ण झाल्यावर त्या अक्षदा झाडांच्या मुळाशी अर्पण करा. उपाय करून पहा स्वामींच्या लीलांचा. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, अनन्य भावाने जो मज ध्यान करेल त्याचा योगक्षेम मी चालवी. तुमचा विश्वासच तुमच्यासाठी चमत्कार घडवेल. हा उपाय करून पहा आणि स्वामींच्या लीलांचा अनुभव घ्या. हा व्हिडिओ तुमच्या इतर स्वामी भक्त आणि मैत्रिमंडळींना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही स्वामींची कृपा मिळेल. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. श्री स्वामी समर्थ.